घरातले छोटे मोठे जुगाड तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे. आज रिकाम्या पेण्याचा एक जुगाड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याआधी ना सकाळी सकाळी छान मस्त फ्रेश चहा नाश्ता वगैरे सगळं झालं. त्यानंतर ना झाडांना पाणी घालायला गेले तर ना बघितलं एक मस्त असं गोकर्णीचं पहिलं फूल आलेलं आहे. त्यानंतर क्लिनिंग वगैरे करून घेतलं, सकाळचं माझं आवरून घेतलं सगळं आणि नंतर करायची होती देवपूजा. म्हणून मग ना गोकर्णीचं ते फूल घेतलं आणि पहिलं जे फूल आहे गोकर्णीचं ते मी अर्पण करणार आहे स्वामींचरणी. आणि अतिशय आनंद होतोय कारण की ना मी 5व्यांदा बिया लावल्या होत्या आणि आत्ता कुठे त्या रोपल्या होत्या आणि पहिलं फूल आलं होतं त्याला गोकर्णीला. त्यानंतर ना मार्केटला गेलो आणि तर मार्केटला गेल्यानंतर ना भरपूर साऱ्या अशा ताज्या भाज्या होत्या आणि त्यातल्या मग काही ठराविक भाज्या ज्या आहेत त्या घेतल्या आणि पूर्ण आठवडाभर जातील एवढ्या पुरतील अशा पद्धतीने घेऊन आले आणि मिरच्या वगैरे सगळं आणलं. त्यानंतर ना दुपारून जेवणं वगैरे केली आणि त्यानंतर तो रिकामा पेन घेतला, त्यातलं रिफिल काढलं आणि त्यातलं जे रिफिल आहे ना ते अशा पद्धतीने आपल्याला शार्प करायचं आहे शार्पनरने आणि पुढे सरकवत त्याला शार्प करायचं. म्हणजे काय होतं त्या रिफिलची ना स्प्रिंग तयार होते अशा पद्धतीने. आणि ही जी स्प्रिंग आहे ना ती मी चार्जरला आम्ही लावणार होतो कारण की ना चार्जर जे आहे ना अगदी घरातल्या जुन्या मोबाईलचं आहे तर ते ना तुटायला लागलं होतं. अगदी वरचं जे वायर आहे ना त्याचं अगदी निघून गेलं होतं आणि आतलं वायर त्याचं सैल असं दिसत होतं. मग ते चार्जर खराब होण्याआधी ना त्याच्यावरती अशा पद्धतीचं हे रिफिलचं स्प्रिंग लावलं जेणेकरून ते वरती कवर त्याला व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की.